नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बऱ्याच जागा सुटलेल्या आहेत। 13,000 प्लस जागा या ठिकाणी 2025 मध्ये भरल्या जाणार आहेत। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्ह्यानुसार ज्या जागा आहेत ते भरणं चालू आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, याला एक्झाम नाही आहे कसल्याही प्रकारची, याला या ठिकाणी मुलाखत राहणार आहे, इंटरव्ह्यू आहे काहींना तर इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा धाराशिव जिल्ह्याची आहे। धाराशिव मधील जे रहिवासी असतील तर त्यांच्यासाठी आहे या ठिकाणी, लक्षात घ्या। तर संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ कंप्लीट बघा। या ठिकाणी काही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये दिलेली नाही आहे, ती सुद्धा या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला ते सांगणार आहे या ठिकाणी, कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे। अर्धवट समजलं तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार नाहीत। चला तर स्टार्ट करूया। या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी जिल्हा परिषद धाराशिव मध्ये जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये बघा त्यांचा कार्यालयाचा पत्ता सुद्धा दिलेला आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा अतिविशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट आणि MBBS BMS पदाकरता, ठीक आहे, थेट मुलाखतीच्या सूचना आहेत। तर फक्त एवढेच पद नाहीत, हे लक्षात घ्या, हे फक्त या पदांसाठी थेट मुलाखत आहे ही सूचना दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त ही बरेच पद आहेत, तर ते आपण खाली बघूया। यामध्ये बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने अतिविशेषज्ञ, ठीक आहे, वैद्यकीय अधिकारी, MBBS असतील, BMS स्पेशालिस्ट असतील, यांची मुलाखत होणार आहे। ठीक आहे, 2 नंबरचा या ठिकाणी बघा 15वा वित्त आयोग मधील नागरी आरोग्यवर्धनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या ठिकाणी बघा याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात येईल। यामध्ये बघा कधी आहे, वरील पदाकरता मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया प्रत्येक महिन्यामध्ये, लक्षात घ्या, ही जी निवड प्रक्रिया आहे तुमची ही तुम्हाला प्रत्येक महिन्यात होणार आहे, दिनांक 1 ते 15 तारखेपर्यंत। म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जर ही अर्हता ग्रहण करत असाल तर त्या ठिकाणी जायचंय प्रत्येक महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत आणि मुलाखत द्यायची आहे। ठीक आहे, तर आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये काय की साप्ताहिक सुट्टी जर असेल त्या डेट्स, तर त्याच्या पुढच्या दिवशीपासून ते धरलं जाणार आहे। ठीक आहे, तर हे फक्त जिल्हा परिषद धाराशिव येथे मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत। सोबत अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो भरायचा आहे तुम्हाला, तो कसा भरायचा आहे तेही सांगणार आहे। यामध्ये बघा खाली दिलेला आहे मुलाखतीचा दिनांक प्रत्येक महिन्यातील दिनांक 1 ते 15 मध्ये सुट्टी, ठीक आहे, सार्वजनिक सुट्टी सोडून या ठिकाणी सकाळी 10 वाजता चालू होणार आहे आणि हा पत्ता दिलेला आहे। या ठिकाणी बघा थेट मुलाखतीची निवड प्रक्रिया वेळाबाबत दिलेला आहे त्यांनी तपशील। बघा अर्ज सादर करण्याचा जो डेट आहे तुम्हाला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत करायचा आहे। अर्जाची छाननी दुपारी 1 ते 2 मध्ये होईल आणि पात्र अपात्र यादी ही या ठिकाणी लगेच लागणार आहे, म्हणजे दुपारी 2 ते 3 मध्ये, लक्षात घ्या। म्हणजे इन्स्टंट आहे सगळं, वाट बघत बसण्याची तुम्हाला या ठिकाणी वेळ येणार नाही। मुलाखत प्रक्रिया दुपारी 2-3च्या नंतर सुरू होणार आहे। या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव, आता या ठिकाणी बघा वरती दिलेल्या पदांसाठी तर थेट मुलाखत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी त्याविषयी बघा सुपर स्पेशालिस्ट मध्ये नेफ्रोलॉजिस्ट या ठिकाणी येते, जिल्हा रुग्णालय धाराशिव इथलं ठिकाण आहे। 18 वर्ष मिनिमम 70 वर्ष पर्यंत तुम्ही भरू शकतात। शैक्षणिक अर्हता काय लागते, DM नेफ्रोलॉजी, या ठिकाणी 1,25,000 रुपये मानधन आहे। सेकंड पद आहे कार्डिओलॉजिस्टचं, ते सुद्धा या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट मध्ये येतं। सेम रुग्णालय आहे, सेम क्रायटेरिया आहे, DM कार्डिओलॉजी लागतं, 1,25,000 या ठिकाणी तुम्हाला पगार राहणार। नंतर आहे स्पेशालिस्ट मध्ये, ठीक आहे, तर स्पेशालिस्ट ह्या सगळ्यांचं या ठिकाणी मुलाखत आहे। पद आहे या ठिकाणी OBGY गायनोकॉलॉजिस्ट आहे, त्यानंतर पेडिट्रिशियन आहे, अनेस्थेसिस्ट आहे, सर्जन आहे, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन आहे। ठीक आहे, श्री रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय मध्ये या ठिकाणी राहणार आहे ठिकाण। 18 ते 70 वर्ष, MD MS गायनो DGO DNB, ठीक आहे, पहिल्या पदासाठी आहे। त्यानंतर पेडिट्रिशियन असेल MD पेडिटिशियन DCS DNB लागतंय। नंतर अनेस्थेसियस असेल तर MD अनेस्थेसिया DA DNB लागतंय आणि सर्जनसाठी MS जनरल सर्जन DNB, ठीक आहे, आणि फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिनसाठी MD मेडिसिन DNB। तर 75,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी पगार राहणार आहे। त्यानंतर बघा मेडिकल ऑफिसर MBBS आणि BMS साठी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर MBBS आहे, श्री रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्यवर्धनी केंद्र या ठिकाणी ठिकाण आहे। 18 ते 70 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी क्वालिफिकेशन MBBS लागते आणि 60,000 रुपये पगार राहणार आहे। त्यानंतर बघा मेडिकल ऑफिसर BMS किंवा MBBS पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ठीक आहे, म्हणजे MBBS नाही भेटला तर BMS वाल्यांना घेणार आहेत। 15व्या वित्त आयोगांतर्गत हे सगळं आहे। या ठिकाणी नागरी आरोग्यवर्धनी केंद्र
या ठिकाणी क्रायटेरिया बघून घ्या. BMS लागतंय, 25,000 रुपये भेटणार आहेत, प्लस 15,000 रुपये PPI सुद्धा भेटणार आहे. मुलाखत होणार आहे, कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही. या ठिकाणी बघा शिथिलता पण दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष. ठीक आहे. आणि यांना अंतर्गत कर्मचारी जर असतील तर 5 वर्षाची शिथिलता दिलेली आहे. जर कोणी वयोमर्यादा 60 नंतरचं जर असेल या ठिकाणी अप्लाय करणारं, तर तुम्हाला जे शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं तुम्हाला प्रमाणपत्र जे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा जिल्हा परिषद uSmanabad.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. या ठिकाणी बघा धाराशिव नाव झालेलं आहे, बदललेलं आहे, परंतु जे लिंकचं नाव आहे ते अजून सुद्धा या ठिकाणी तेच आहे. तर ते एवढी गोष्ट लक्षात ठेवा. निवड झाल्यानंतर तुम्हाला 100च्या बॉन्डवरती सगळं लिहून द्यायचं आहे पेपरवरती, लक्षात घ्या. स्वखर्चाने तुम्हाला या ठिकाणी बघा प्रवासी भत्ता कुठलाही भेटणार नाहीये. मुलाखतीस उपस्थित राहायचंय. थेट मुलाखतीचं ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे, पत्ता सांगितलेला आहे. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला द्यायचा आहे. डिमांड ड्राफ्ट कितीचा द्यायचा आहे लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील तर 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवार असतील तर 100 रुपये. या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे तुम्हाला. कोणत्या नावाने काढायचा आहे? डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD ऑदर प्रोग्राम. ठीक आहे, या नावाने तुम्हाला काढायचं आहे. या ठिकाणी बघा खाली मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे, एक नमुना फॉर्म, याची प्रिंट काढायची आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट, या ठिकाणी पोस्टाचं नाव लिहा, फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट नेम लिहायचं आहे, पोस्टाचं नेम ऑफ तुमचं लिहायचं आहे, हजबंडचं किंवा वडिलांचं नाव लिहा, डेट ऑफ बर्थ आहे, बाकीचे मॅरिटल स्टेटस आहे, रिलिजन आहे, कॅटेगरी आहे, नॅशनॅलिटी आहे, अप्लाइंग कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर बघा DD जो काढलेला आहे त्याच्यावरती जो नंबर असेल DDचा तो सुद्धा लिहायचा आहे, कोणत्या तारखेला काढलाय, किती अमाऊंटचा काढलेला आहे, परमनंट ॲड्रेस, त्यानंतर टेम्पररी ॲड्रेस या ठिकाणी दोन्ही लिहायचं आहे तुम्हाला. कम्प्युटर इफ प्रोफिशियन्सी काही असेल म्हणजे तुमचं MSCIT झालंय, 30-40 झालंय तर ते सुद्धा मेन्शन करा. या ठिकाणी बघा तुमचं एज्युकेशनल समरी या ठिकाणी पूर्ण लिहायची आहे. एक्सपिरियन्स काही असेल तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे, खाली तुम्हाला सही करायची आहे. त्यानंतर बघा एक प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. हे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र आहे. 2 पेक्षा जास्त मुलं जर असतील तर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला भेटत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हे भरून तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही पूर्ण जागा आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या धाराशिवसाठी. तर जे कोणी धाराशिव जिल्हा किंवा या जिल्ह्याच्या अंतर्गत येत असतील सगळे तालुके, त्यातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात. 13,000 प्लस या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत. वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट करत राहणार आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.